घटनेतले बदल जरी सगळ्या साहित्यिकांनी तपासून पाहिले तरीही तुम्हाला प्रचंड लेखन करता येईल. घटनेतला पहिला बदल झाला 51ला, निवडणूक झाली 52ला. अरे तुम्ही 50 साली घटना स्वीकारली, 51 साली तुम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याचं काय काम पडलं? आणि त्या एका बदलामुळे काय घडलं? तुम्हाला स्टॅलिनची गोष्ट माहित असेल. म्हणजे रशियन क्रांती झाली. रशियन क्रांती हा साहित्यिकांचा विषय असायला पाहिजे, नाही का पुष्पराज? रशियन क्रांती झाली तर साहित्यिकाचा विषय का असायला पाहिजे? कारण त्या क्रांतीमध्ये रक्त सांडलं नाही. एकच माणूस मेला, झार म्हणजे तो राजा. रक्तविहीन क्रांती झाली. क्रांतीला म्हणजे रक्त सांडलं नाही त्याला, तरी त्याला तुम्ही क्रांती म्हटलं. आणि सगळे तुम्ही डावे लोक, जवळजवळ सगळेच, म्हणजे जास्त करून साहित्यिकांमध्ये मास्तरच भरेल आहेत. पहा तुम्ही, डॉक्टर मास्तरच आहेत की नाही? आता हे मास्तर काही चांगले असतात, काही वाईट असतात. हे तुम्हाला मान्य आहे का? का सगळेच चांगले असतात? तर आपलं वाईट मास्तरांविषयी काही तक्रार नाही, चांगल्या मास्तरांविषयी तक्रार आहे. ज्ञानदेवराव भाऊ, काय तक्रार आहे? तर चांगला मास्तर असून सुद्धा त्या रद्दी मास्तराला तेवढाच पगार भेटाव याच्यासाठी संपावर जातात. लफडं तिथून सुरू होऊन राहिलं. मी आज माझी नात कोणाच्या हवाले करतो आहे त्याची मला चिंता लागलेली आहे. कारण हे कधी चांगले मास्तर वाईट मास्तर राहिले तेवढाच पगार भेटावा याच्यासाठी संपावर जातील. याच्यावर काहीच नाही ना लिहेल. आणि लिहितील कसे? वाघोबा कायले लिहीन त्याच्यावर? एका संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनात मीच या पुष्पराज सारखा पाहुणा होतो. मग आता इतकं सगळं झालं, वाघोबानं काय म्हणावं? इतक्या सगळ्या चांगल्या कविता लिहिल्या म्हणता ना तुम्ही. त्यांना पुन्हा खाऊजा आणि खाऊजा प्रकरणामुळे शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आता या 3 गोष्टीमुळे त्याची वाट लागली काय? आणि त्याच्या आंधी काय भल्ले जोरदार होते का शेतकरी? अरे 51 साली स्टॅलिननी जे रशियामध्ये केलं ते 51 साली भारतामध्ये झालं. काय झालं? 1927 म्हणजे ती जी रक्तक्रांती झालीच नाही. आणि त्याच्या 10-15 वर्षानंतर 1927 साली रशियामध्ये इतकं रक्त सांडल्या गेलं, तेव्हा ती क्रांती नव्हती. त्या क्रांतीवर कोणी तुम्ही बोलायला तयार नाही. ही खंत आहे. कारण त्या याच्यामध्ये स्टॅलिनच्या त्या 1927च्या आक्रमणामध्ये स्वकीयांच्या त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांवर रणगाडे पाठवून ते सगळे शेतकरी 15-20 लाख शेतकरी मारले होते ना. त्या 15-20 लाख शेतकऱ्यांची मेल्याची दखल आज जसे तुम्ही 5-10 लाख शेतकरी मेले त्याची दखल घेत नाही. सगळ्या साहित्यिकांचं स्तंभलेखनाचं कशावर भर? तर हे जे मेले त्याले काही मदत देत ना काय? शेतकऱ्यांचा प्रश्न हा अर्थसंकल्पीय तरतुदींनी भरून निघणारे प्रश्न नाहीत. हे पॉलिसी मॅटर आहे, धोरणात्मक. ज्या गोष्टी धोरणाने बिघडल्या त्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदींनी नाही जमत. आणि धोरणामध्ये इतक्या काही गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. या धोरणाचे परिणाम तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने मांडता येतील. शरद जोशीचं रडगरानं काय होतं? यायले साहित्यिकायले बा माया जोड आणून देऊ नका, माया पुस्तकाचं साहित्य म्हणून प्रकाशन करू नका.
येईनं सगळ्यांना मला वित्तशास्त्र समजावून सांगितलं, मधुभाऊनं येईनं काय त्याला इतकं अनुदान. अबे या अनुदान आहे ना, दात कोरल्यानं कुठे पोट भरत असते? दात कोरल्यानं पोट भरते? तुमचा अख्खा अर्थसंकल्प 45-47 लक्ष कोटीचा. आता तुम्ही म्हणता तुमची इकॉनॉमी किती? 3 ट्रिलियन, 5 ट्रिलियन करायची आहे. आता किती आहे? 250 लक्ष कोटी, 300 लक्ष कोटी. आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना या 300 लक्ष कोटी मध्ये सहभाग पाहिजे. ते 45-47 लक्ष कोटी जे आहेत ना अनुदानाचे, त्याच्यातले 35-38 लक्ष कोटी कशात जातात? ऑफिस, हे तुमचे जे मास्टर साहित्यिक आहेत त्याचे पगार आहे की नाही. मला काही त्यांनी शेतकऱ्यांवर लिहू नये असं माझं काही म्हणणं नाही आहे, लिहावं, पण ट्रेड युनियन स्टाईलनी नाही लिहिलं पाहिजे, कामगार संघटनांसारखं नाही लिहिलं पाहिजे. कोणीतरी आता विषय काढला, शेतकरी हे कामगाराच्या यादीत नाहीत. एक मी आता कादंबरी ऐकली, ती आता त्याचं पुस्तकही आलं आहे, बुर्जुआगमन. ऐकली का तुम्ही? बुर्जुआगमन ऐकली ना? वाचली पण? पुस्तक पण आलं का तुमच्याकडे? तो मला एक साहित्यिक दिसून राहिला, चौधरी नावाचा आहे, खानदेशी भाषेत. मी तुम्हाला पाहिजे तर आता सगळ्याला देतो ते. तुम्ही इथं जितके साहित्यिक असाल ना, तितके सगळे रात्री बसून ते ऐका, म्हणजे वाचायचंही कष्ट नाही आहे. आणि तो निवेदकही भयंकर जोरदार आहे. बुर्जुआगमन ही कादंबरी वाचा, त्याच्यावर मला वाटतं सिनेमाही निघाला अनिल भाऊ. ही कादंबरी छापण्याला कोणीही तयार नव्हतं, कारण त्याच्यामध्ये शिवराळ भाषा होती. आता महात्मा फुलेंच्या स्टेजवरनं जर आपण बोलू तर शिवराळ भाषेचं एवढं काय आपल्याला वावगं असलं पाहिजे? काही पथ्य असलं पाहिजे? काही नको. जर का तुम्ही महात्मा फुलेंना हात लावण्याची किंवा महात्मा फुलेंना हात लावण्याचं तुमची हिंमत आहे, तर तुम्हाला शिवराळ भाषेचं काही वावगं नको. पण प्रकाशकांनी ती छापली नाही, ती कादंबरी आवर्जून वाचा. कोणाकडे नसेल तर मी आता देतो ते सगळेजण. आता प्रश्न काय आहे, माझं काही असं म्हणणं नाही का तुम्ही काहीच मांडू नका. दुःख मांडू मांडू तुम्ही लय मोठे झाले. वाघोबा तर लयच मोठा झाला आहे की नाही? दुःख मांडू मांडू. आमचं तर तीच आहे, याचे पोट्टे विदेशात चालले. मगा नानांनी म्हटलं ना दुःख गोंजारायचा कार्यक्रम. या दुःख गोंजारल्यानं आम्ही साहित्यिकांच्या म्हणजे जवळजवळ विरोधात गेलो. पुष्पराज, मी जे तुला म्हटलं ना, तू विरोधात लिहितो म्हणजे तुझं विरोधात लिहिण्याची मानस नाही आहे. पण जर का उत्तर प्रदेश, पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं जर का उदात्तीकरण होत असेल तर मग तिथं प्रश्न पडतो. दोन विचारधारा स्पष्ट आहेत. एक विचारधारा आहे व्यक्ती स्वातंत्र्याची, एक विचारधारा आहे शेतीला व्यवसाय समजण्याची. दुसरी विचारधारा आहे स्वामीनाथन विचारधारेची, की माझ्या शेतकऱ्याला चतुर श्रेणीच्या कर्मचाऱ्या इतका पैसे का भेटू नये? अरे बापराजा, मी नाही ना कर्मचारी. मला जे लहानशी फॅक्टरी अशी एखाद्याची त्याच्या हिशोबानं मला लागीन ना. म्हणजे हा वाद सुद्धा की शेतकऱ्याला काय समजावं तुम्ही? तो उत्पादक आहे की स्टॅलिननी ते जे काही माणसं शेतकरी मारले होते कुलक म्हणून, तसेच माणसंमारीचा कार्यक्रम. म्हणजे ती माणसंमारी कशासाठी झाली? शेतकऱ्यांना का मारलं स्टॅलिननी?
की त्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन याचं सरकारीकरण करण्यासाठी. असंच ना. मग तुमच्या इथं काय झालं? तुमच्या इथं 51 मध्ये तेच झालं. सगळे लोक या घटना बदलाच्या आधी सगळे शेतकरी हे भूमिस्वामी होते, म्हणजे त्या जमिनीचे मालक होते. आणि मालक होते आणि ही जी काही पहिला घटना बदल झाला ज्याला तुम्ही पहिली घटना दुरुस्ती वगैरे म्हणता, ती दुरुस्ती वगैरे काही नव्हती, तो बदल होता. आता चांगला का वाईट साहित्यिकांनी ठरवायचं. काय परिणाम झाले? सगळ्या शेतकऱ्यांचे मालकी हक्क जाऊन ते भोगवटदार झाले. आता या शेतीच्या मालकीचा हक्क गेला. ज्या मालकीचा हक्क संविधानामध्ये मूलभूत अधिकारामध्ये होता, फंडामेंटल राईट होता, फंडामेंटल राईट तुमचा एका वर्षात काढून टाकला. त्याच्यावर काही साहित्य लिहिणार नाही. अरे आमचे मालकी हक्क गेले. तुम्ही मला नाशिकवाले सारखेच दिसता. नाशिकमध्ये आत्ता कोण एका साहित्यिकाने लिहिलं? नाशिकमध्ये आत्ता शेतकऱ्यांचा भोगवट्याचा हक्क सुद्धा चालला आहे. 65,000 शेतकरी इथं आहेत ज्यांचा भोगवट्याचा हक्क चालला. आणि त्यांनी कर्ज न चुकवल्यामुळे NDCC बँकेने त्यांच्या जमिनीवर सोसायटीच्या नावावर लावणं सुरू केले. म्हणजे मालकी हक्क गेला, म्हणजे भोगवटाचाही हक्क गेला. कोणाचा आला? तर त्या सोसायटीत जितके काही शेअर होल्डर असतील ते त्याचे आता भोगवट्याचे मालक झाले. आता याचे परिणाम काय होणार आहेत? आता आमच्यासारख्याले साहित्यिकाचा दृष्टिकोन का महत्वाचा आहे? कारण ते अलंकारिक भाषेत हे मांडतात. आमच्यासारख्या वृक्ष भाषेत ते मांडत नाहीत. आम्हाला तुम्ही ऐकसान आम्ही काहीतरी बडबड करत राहू, बोलत राहू. त्याच्यामध्ये अलंकारिक तत्व नसल्यामुळे तुम्हाला जांभया येतील, तुम्ही झोपून जाण, नाही तर पळून जाण. असंच होईल ना. मग अलंकारिकता तुमची आमच्या कामी यावी इतकीच अपेक्षा आहे, दुसरं काय आहे? पण तुमचा दृष्टिकोन काय? त्याची हरासी थांबवा, त्या शेतकऱ्याची. अरे बापराजा, शेतकऱ्याची हरासी थांबून नाही जमणार आहे. त्याची हरासी काऊन होऊन राहिली याच्याबद्दल काही लेसान का ना लेसान का तसेच राहायचा? दोन स्पष्ट हे आहेत. शेतीले एक तर व्यवसाय समजा आणि नाही तर शेतकऱ्याला तुम्ही जमीन वापरायला दिली आहे. मी परवा विवेक सरदारांना सांगितलं की तुमचं हे वाक्य चुकलं आहे ना. तुम्ही ऐकलं ते? मोठे वकील आहेत. किसानों को ये जमीन दे दी गई है जोतने के लिए. अरे मग तुम्ही शेतीमालाच्या भावाची कायले काळजी करता? आता हे सरकारी नोकर काम करत नाहीत, त्याला पगार बरोबर भेटते. मग आम्ही उत्पादन करो की नाही करो, आम्हालाही लावून टाका ना. आम्हालाही वेतन आयोग लागून टाका. शेतीमालाच्या भावाची चर्चा करायची नाही. शेतीमाल तुम्ही घ्या नका घेऊ, काही करा, तो फुकटात जाओ का इकतात जाओ, आम्हाला पगार ठरवून टाका. जर असंच असेल तर मग हाही दृष्टिकोन आहे. याच्यावर कोणी काही लिहून नाही राहिलं. आमचे मालकी हक्क चालले तरी तुम्ही चुपचाप बसले. आणि तो स्वामीनाथन काहीच काही लिहून ठेवलं. आता ते वारले, आता मेलेल्या माणसाच्या विषयी काही वाईट बोलत नसतात असं म्हणतात. पण आता काय करावं? मी त्यांना असं म्हटलं, एका स्टेजवर होतो आम्ही, मी त्यांना असं म्हटलं की बाबा तुम्ही तर डार्विनचे पुत्र आहे, तुम्ही मार्क्सले दत्तक काऊन चालले? तुम्हाला सगळ्या साहित्यिकांना एक गोष्ट माहिती पाहिजे की मार्क्सनी पुस्तक लिहिलं. मार्क्स हा मानवतावादी, भयंकर मातृहृदयी. त्यांनी जे काही वर्णन केलं आहे, बऱ्याचशा मार्क्सवाद्यांनी सुद्धा वाचलेलं नसेल तर वाचून घ्या. त्यांनी जे वर्णन केलं आहे त्या मजुरांचं, त्यांना कसं म्हणजे ते इंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिकरण, आणि त्याच्यामधले जे मजूर आहेत ते कसे राहतात लंडनमध्ये आणि किती वाईट अवस्था आहे वगैरे वगैरे असं लिहिलं त्यांनी. आता हा स्वामीनाथन हा जिनॅटिस्ट म्हणजे डार्विनचा मानसपुत्र. एकदा
डार्विननी आपलं मार्क्सनी त्याच्या पुस्तकाला डार्विननी प्रस्तावना लिहावी अशी विनंती केली. डार्विननं हात जोडले, भाऊ तू फार मोठा माणूस आहेस, तुझं काम मोठं आहे, इतक्या मोठ्या माणसाच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिण्याच्या लायकीचा नाही. कोण म्हणा? डार्विननं. ही गोष्ट मी स्वामीनाथनांना सांगितली की बाबा तुम्ही असे कसे तुमचे पाय घसरले, तुम्ही निरीक्षण आता बरोबर केली. 54 एकराचं सिलिंग आलं राजे हो, 54 एकराचं सिलिंग आलं आणि वाटण्या होत होत आमच्याजवळ 2-4 एकरच राहिली. 54 एकराच्या उत्पन्नातून माया दुसऱ्या पोट्याला मी जर का काही तितकी जमीन घेऊन नेऊ शकत नसेल किंवा तितक्या जमिनीच्या पैशा इतका एखादा दुसरा व्यवसाय लावून देऊ शकत नसेल तर काही तर गडबड आहे. मग माझी जी कहाणी आहे 54 एकरापासून, म्हणजे मी तर समजा 2-4 हजाराचा मालक होतो, सिलिंग आलं, 54 एकर झाली, वाटल्या गेली, कोणाची 80 एकर गेली, कोणाची 200 एकर गेली. या नाशिक भागात पश्चिम महाराष्ट्रात ह्या गोष्टी काही पाहायला मिळत नाहीत. हे काय 2-4 एकराचे मालक पहिलेच होते ना, आताही तेवढीच आहे त्याच्याजवळ, आहे की नाही? अरे पण विदर्भाची मराठवाड्याची कहाणी काय आहे? त्या कहाणीवर कोण नाही लिहिणार काय राऊत? आमच्या बापानं समजा 71 साली, हे तुमचंच बाप आहे चव्हाणांचं, 71 साली 54, पहिले 104 होतं, 54 वर आलं. अरे पण 54 पासून तर मी 2 एकरावर काऊन आलो, हे काही लिहिण्याचा विषय नाही का हो तुमच्या लेखी? आणि का आलो, याचे परिणाम काय झाले? मी सांगू? परिणाम झाले, एकाच दोरावर बाप लेकाईनं आत्महत्या केली. एकाच दोरावर. काय वाटलं असेल त्या वर बाप लटकला आणि तोच दोर खाली ओढून पोरगा लटकला. एकाच दोरावर म्हणजे बापानं पोरानं फाशी घेतली. हे तुमचे 51च्या घटना बदलाचे परिणाम आमच्यावर आहेत. हे तुमचे इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचे परिणाम आहेत. हे लिहिणार नाही कोणी. काय परिणाम आहे? इतकं टेन्शन येऊन जाते. माई नात म्हणते की मला ते टीव्हीतलं पाहिजे. झालं ना असं, आपल्या इथं झालं विदर्भामध्ये. पोरीनं, लहानशा पोरीनं घट्ट धरला की ते टेलिव्हिजन मध्ये दिसते तसं आम्हाला दप्तर द्या आणून. यानं भरले तूर मूग उडीद, चालला गेला इकायला अकोल्याला. इकले आणि मग इकलेच तर आता बाकीची उधारी करून टाका. त्या कृषी सेवा केंद्रावाल्याची, त्या किराण्यावाल्याची, अमक्याची ढमक्याची. हा, मग तो गेला ते अंकिता बॅग हाऊस. त्याच्यात अंकिता बॅग हाऊस मध्ये गेला, ते म्हणे 1,500 रुपये. आता याच्या खिशात याला वाटलं 500च्या वर काय अशी नो दप्तर असून पण इकडे बॉटल ठेवायचं, इकडे टिफिन ठेवायचं, इकडे असं इकडे 1,500ची बॅग घेऊ शकला नाही. तो डबल ॲग्रो सर्व्हिस सेंटरवर गेला आणि त्यानं एंडोसल्फान आपलं काय नुआक्रॉन घेतलं आणि गट पिऊन घेतलं. घरी नाही गेला. बरं, तो आमचा शेतकरी मेला, त्याला जाऊ द्या, मरू द्या, हे जातच मर्यासाठी तयार व्हायलाय. अरे पण त्या पोरीनी काय केलं पाहिजे की ती आयुष्यभर माझ्या बापाची फाशी माझ्यामुळे झाली, माझा बाप परत आला नाही, माझ्या हट्टामुळे परत आला नाही, हे ओझं तिनं आयुष्यभर लिहिलं का? तुया मार कादंबऱ्या लिहून राहिलेले को, पण हे दुःख कोण लिहिणार आणि कशामुळे झालं, याचे परिणाम काय होऊन राहिले? त्या एक बदलाचा 55 मध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आला, त्याचे परिणाम काय झाले? नाशिकमध्ये माहिती आहे काय झाले? येईन कांदे इकले. कांदे, बरं हे आवरतच नाहीत नाशिकवाले, इतके कांदे पेरतात आणि पेरले झाले, ते आले त्याचे भाव 4,000वर, याच्यावर त्याच्यावर. तो पियुष गोयल नावाचा, याच्या आधी पवार साहेब होते, त्याईनं बंदी घातली, आता पियुष गोयलानं घातली. बंदी घालायला त्याला जसं काही वाटतच नाही. आता अनिल भाऊनी माग सगळ्या APMCचा सगळा डाटा कलेक्ट केला आणि या 2-3 वर्षामध्ये
कांद्याच्या निर्यात बंदीमुळे या सगळ्या नाशिक भाग, केवळ नाशिक बरं, म्हणजे आपला पांढरा कांदा सोडूनच द्या, अजून त्याचं काहीच नाही. आपण APMC मध्ये जात नाही कांदा विकायला, हे APMC मध्ये जातात. कांदा तसा डिनोटिफाईड आहे, APMCच्या सूचीमध्ये नाही आहे, पण तरी हे मरायला त्या APMCत जातात. शरद जोशीनं 1000 खेप सांगितलं की हे बाबा APMC कत्तलखाने आहेत, शेतकऱ्यांचे जाऊ नका. डिनोटिफाईड केल्यानंतरही जातात. काय केलं पाहिजे? 15,000 कोटीपर्यंतचं नुकसान 2 वर्षामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्याचं फक्त कांद्यावर आहे. आणि ती अख्खी बँक DCC कोणती यायचे लिलाव करून राहिली, ते 3,000 कोटीची बँक आहे भाऊ. अरे कोण लिहिन याच्याबद्दल? आम्हाला लिहिता येत नाही, कारण की आमची लेखणी अलंकारिक नाही. आता तुमचे अलंकार हिसकून घ्यावर आलो आम्ही. तर सुधरांत सुधरा बापो. ही गोष्ट बरोबर नाही. शेतकऱ्यांचं संकट अर्थसंकल्पीय तरतुदींनी म्हणजे काय? ते तिथं जे पंजाबमध्ये MSPची मागणी करून राहिले ते चुकीची आहे. MSP म्हणजे काय? अनिल भाऊ म्हणतात आमचे, अनिल घनवट काय म्हणतात? MSPची मागणी खूपच मस्त आहे. कशी? ते म्हणतात माझे पाय तोडा, फ्रॅक्चर करा, कसेही फ्रॅक्चर करा, नाही तर एक आम्हाला कापून टाका पाय, पण आम्हाला कुबड्या मजबूत द्या. MSPची मागणी कशी आहे? आणि सगळा हा जो साहित्यिक समाज आहे यांचा दृष्टिकोन काय आहे? शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. अरे वा, आम्हाला देऊ नका, आम्ही जे कमावते त्याच्या मंदामंदात येऊ नका. तुम्हाला एक पैसा नाही मागत हो, पण तुम्हाला हे सगळे शेतकरी तुमच्या, बरं सरकार कोणतंही असो भाऊ, म्हणजे BJPचं असो, VP सिंगचं असो, कोणाचंही असो, काँग्रेसचं असो, याच्या विरुद्ध कोणीही विरोधी पक्ष बोलणार नाही, कारण त्याला समजतच नाही काय बोलावं. कारण लहानपणापासून समाजवादाची जी काही आपल्याला म्हणतात ना लहानपणी मांडीवर, तो पा चंदा मामा, त्या चंद्राला आपला मामा करून टाकतात, तसा या समाजवादानं आपला पुरा मामा करेला आहे. आणि सगळ्यांचं मानसिकता ही समाजवादी झाली आहे. त्याच्या बाहेर कोणी ऐकायला तयार नाही, कोणीच नाही ऐकत. का नाही ऐकत? तर सगळ्यात जास्त प्रकरणं आहेत ते या सगळ्या साहित्यामध्ये पगारदार नोकरांचा जो भरणा झालेला आहे त्यांना आम्ही लय दुःखी आहोत. रिटायर झाल्यावर काय माहीत तुम्ही लिहान चांगलं तर, कारण जुनी पेन्शन योजना आता नाही भाऊ, नाही तर ते असती तर तेही मग तर लिहिलंच नसतं येणं काही. हा, चालू नाही होऊ शकत. पेन्शन बिलं जास्त आणि पगार बिलं कमी आहे की नाही? आता मास्तर म्हणतील आमच्यावरच आणता बाबा, सगळे इलेस तर जास्त आहेत, पण असू द्या. मास्तर हे इंटेलेक्च्युअल लोक आहेत की नाही, त्याच्यामुळे ते जास्त, बाकीच्या ग्रामसेवक येईल त्याला कायले बोला. असा हा सगळा असं हे सगळं प्रकरण चालू आहे. साहित्यामध्ये धोरणामध्ये काय बदल होतो आणि त्याचे शेतकरी आणि राष्ट्रीय जीवनावर काय फरक पडतो तुम्हाला माहिती आहे. आता तुमची किती आवश्यकता आहे. मी तर अख्ख्या या हिंडून राहिलो, अख्खी शेतकरी संघटना हिंडून राहिली. का हो, कशावर बोलता तुम्ही? लोकसांख्यिकीय लाभांश. आता ना त्या मास्तरले, कॉमर्सचा मास्टर होता बरं, त्यालाही नाही समजलं की लोकसांख्यिकीय लाभांश काय आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याला समजून नाही राहिला कॉमर्सचा. मग आता याले अलंकारिक काही केलं तरच जमीन. आपली भाषा तर अनिल समजून नाही राहिली लोकांना. हा सीमा समजते काय? आमचं हे वृक्ष भाषण, हे वृक्षी बळबळ हे कोणाला समजत नाही, म्हणून आम्ही तुमच्या पायाशी येऊन राहिलो. तर आम्ही तुमच्या पाया लागावं का पाय ओळावं एवढं सांगून द्या पहिले, आहे की नाही? म्हणजे तुम्ही तसं लिहित नसाल आणि त्याच मार्गावर जाणार असाल तर मग आता पाय ओळ्याची पाळी आमच्यावर येईल. अशी गोष्ट होऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचं काय म्हणत, काळालाही हात नाही लावायचा, शेतकऱ्याच्या
भाजीच्या का अरे भाजीच्या देठाले काय अख्खी भाजी अंदर, अख्खं काही अंदरच, हातच नाही लावला म्हणजे तोंडच लावलं. ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊन राहिल्या. साहित्यिकांनी जागरूक व्हायचं काम आहे. साहित्यिकांनी आता दोन्ही तपासा. आमचं म्हणणं असं नाही की बा आमचा विचार आहे तोच न्या काही, पण त्याचं काही तुलनात्मक विश्लेषण काही मोठ्या तत्त्वज्ञांनी म्हटलं आहे. मला वाटते हाय की वाद विवाद आणि संवाद काय इंग्रजीमध्ये चांगलं त्याला काही म्हटलं आहे. त्यांनी काय म्हटलं, सिंथेसिस, ॲक्च्युली सिंथेसिस सगळ्यात शेवटी. तर वादविवादातून एका कोण्या गोष्टीला तुम्ही मग किमान या सगळ्या साहित्यिकांमध्ये हा वादविवाद तर व्हावा. मा म्हणणं नाही हे मी जे सांगतो त्याच्याच अंगानं जा, पण तुमच्यामध्ये हा वादविवाद तर व्हावा की व्यक्ती स्वातंत्र्य की समाजवाद. कारण आता परिस्थिती अशी आहे, जास्तीत जास्त पुढारी जे तयार झाले आहेत ते मोठे मातृहृदयी आहेत सगळे. म्हणजे कोणी ॲक्सिडेंट झाला तर त्याला दवाखान्यात नेते, कोणाला कॅन्सर झाला तर टाटात नेते, कोणाचा हार्ट अटॅक आला तर KEMमध्ये घेऊन जाय, मग कुठे कुठे फुकटात भेटते, कुठे कुठे पैसे भेटतात, मदत याच्या नांदी तो असते. मग आता तेवढा चांगला तर माणूसच नाही कोणी. समजा मी एखाद्या व्यक्ती गाडीहून पडलो आणि मला एखाद्यानं नेलं आणि मी वाचलो त्या ॲक्सिडेंटमधून, आता नेणारा जो आहे त्याला सोडून देईन काय मी मत. आणि नेणारा मोठा मातृहृदयी म्हणजे कसा, माय काय म्हणते की बाबा रे माया पोराले पोहणं आल्याशिवाय पाण्यात उतरवू नको. मातृहृदय. बाप काय म्हणते 2 बुचक्या खाईन आणि पोहणं येईन. आता याले पाण्याच्या बाहेर पोहणं शिकवणारं कोणी असेल तर तुम्ही साहित्यिक लोक सांगा बा. तेही सांगून टाका एक खेप की आम्ही पाण्यात बगर उतरता पोहणं शिकवतो, मग याले पाण्यात टाकू. ज्याचं ज्यानं त्यानं पाहिलं पाहिजे. घातल्या पाण्यानं काही गंगा वाहत नाही, दात कोरल्यानं काही पोट भरत नाही. तेव्हा आम्हाला व्यावसायिक म्हणून जगण्याचा जो काही मार्ग आहे तो, मागच्या वेळेस असं हे आंदोलन सुरू होतं. मागचं जे 1.25 वर्षाचं 1.5 वर्षाचं कोणतं आंदोलन होतं ना तिकडे, मग आम्ही गेलो. अरे पहा कसं करता तुम्ही, तर आता आमच्यासोबत होते. फसल हमारी, भाव सरकारी नाही चलेगा असे नारेही देत होते. मग आता कोण तुम्हाला MSP पाहिजे ना, आता कोण म्हणता हे 3 कायदे बंद करा. 3 कायदे आमच्या फायद्याचे होते. कारण एका कायद्याने आम्हाला 15च्या ऐवजी 15 लाख ग्राहक मिळण्याची शक्यता तयार झाली होती. बरं, शेतीमालाच्या भावासंबंधीच असं नाही, शेतीच्याही संबंधित असं आहे. मला समजा वावर इकायचं असलं तर मला शेतकऱ्यालाच इका लागते, कायदा आहे. भूमिहीन व्हायचं असलं ते होता येत नाही, कायदा आहे. आता एक्झिट पॉलिसी ज्या व्यवसायात नाही त्याचं कसं होईल. म्हणजे एखाद्याले आपल्या धंद्यातून बाहेर निघून दुसरा धंदा करायचा आहे. मला समजा अख्खी जमीन माझ्याजवळ 2च एकर आहे आणि 2 एकरात मी दुसरा धंदा इकायचा आहे, तर काय इकता नाही येत. भूमिहीन कसा होतं म्हणतात ते, म्हणजे याच्यातच मर आहे की नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत असे असंख्य विषय तुमच्या समोर आहेत. खास करून तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या आधाराने तुम्ही हिंदुस्थानात राहता ना, मग घटनाही तुम्हाला माहीत आहे, सगळंच माहीत आहे. त्याच्यामध्ये काय काय बदल झाले आतापर्यंत तेही माहीत आहेत. एका बदलाच्या याच्यावर तुम्ही एक कादंबरी लिहू शकता, त्याचे परिणाम लिहू शकता. या एका बदलामध्ये किती जणांना आत्महत्या केल्या, कशा केल्या, काय केल्या, हृदय विदारक बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आमच्यासारख्या ठस बुद्धीच्या लोकाईले हे काही जमत नाही. तुम्ही त्याच्यातलं बारीक तुरपाई करता तर ते जरा बरं वाटते, त्याचे परिणाम होतात. दास कॅपिटल मार्क्सचं पुस्तक
कोणं वाचलं नसतं जर त्याच्यामध्ये या इंडस्ट्रीयल मजुरांची जर का जी काही कहाणी लिहिली आहे त्यांनी ते जर का ते जर का नसती तर या जगामध्ये कम्युनिझम नावाचा मार्क्सिझम नावाचा कोणता विषय नसता. पण कशामुळे विदारक ते काही त्यांची जीवन होतं त्या मजुरांचं, त्याच्यामुळे ते सगळं झालं. आणि सगळ्याला वाटलं हे काय आहे, काय म्हणतात बा आता, म्हणजे काय करावं तर काय करावं. बेसिक गोष्ट काय आहे की हे जे काही तत्त्वज्ञान आहे ज्याला आम्ही समाजवाद म्हणून मी आता हिनवून राहिलो, पण तुम्ही त्याला तुम्ही म्हणजे सगळे नाही जे कोणी असतील त्याला मोठं ग्लोरिफाय करता. हे काही बरोबर आहे काय? म्हणजे स्वार्थ साधायचा आणि दुसऱ्याचं काही पाहायचं नाही, हे काही बरोबर आहे काय? आता दुसऱ्याचं पाहायचं म्हणजे लय अकात आहे ना भाऊ. आपलं आपलं पहा, आपलं पाहिलं तुझं पाहिलं मा पाहिलं तर हा देशाचं आपापलं पाहून सगळे बरोबर होतील. ती कहाणी मोठी मस्त आहे आणि चांगल्या मोठ्या साहित्यिकाची स्टोरी आहे की एक आपली परी जात असते बगीच्यातून आणि ते फुलावर आपले ते सगळ्या मधमाशा फुलातलं मध गोळा करत असतात आणि ते एकमेकाशी भांडतात. म्हणजे तिले ते हुसकून देते, मग स्वतः टोचते, ते मध घेते, असं त्याचे भांडात ते मध गोळा करायचा कार्यक्रम सुरू असते. ते परी म्हणते की सायचे खायसाठी एवढं भांडणं करून राहिले, हे काही माणुसकी आहे काय? ते जादूची कांडी फिरून देते त्याच्यावर. हे साऱ्याच्या साऱ्या मधमाशा सज्जन होऊन जातात, स्वार्थ त्यागून टाकतात, स्वार्थाचा त्याग होतो. आणि मग जेव्हा हे मध गोळा करायला जातात तेव्हा दुसरी येते, ती म्हणते नाही बाई पहिले तू घे ना, नाही 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 तू पहिले आली तूच घे. मग अशा सगळ्या तू घे पहिले आप करता करता त्या मधमाशाच्या पोळ्यातले बच्चा कचऱ्याले काही मध भेटत नाही, ते सारे मरतात. असा हा हिंदुस्थान मरायला जाणार आहे. त्याचं कारण असं की आता या हिंदुस्थानाची लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये किती टक्के वर्किंग एज पॉप्युलेशन आहे? 70%. म्हणजे 15 ते 65च्या 15 ते 60 15 ते 55च्या घरातले 70% लोक आहेत इथं. हे जे मगा म्हणत ना की आमचे लग्न नाही होऊन राहिले, ते आहेत त्याच्यात. लग्न का नाही होऊन राहिले? कारण या धोरणाचा प्रश्न आहे. कौनो साहित्यिक घेऊन नाही राहिले. लग्न न होणं हा इश्यू नाही का तुमच्या पुढे? चिल्लर आहे काय? माया गावात समजा एक 12-13 हजाराचं गाव आहे, 450-500 पोट्टे मुंजे आहेत. तुमच्या इकडले स्मार्ट आहेत म्हणतात तर त्याचे होतात म्हणतात लग्न. नाही होत? मग हा विषय नाही आहे तुमच्या पुढे आता साहित्यिकांपुढे की याचे काय परिणाम होतात आणि याचे लग्न नाही झाले तर समाजावर काय परिणाम होतील. आणि समाजामध्ये तर जाऊ द्या, पण अर्थशास्त्रीय दृष्ट्या 2050 नंतर आपला हा देश आता जसा जवान आहे, तरुण आहे, आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड हार्वेस्ट करायचा आहे. म्हणजे लोकसंख्येच्या आधाराने, कारण आपल्या लोकसंख्येमध्ये काम करू शकणारे जास्त लोक आहेत, त्याच्या आधाराने आपल्याला काही कमाई करायची आहे, काही कमाईची साधनं तयार करायची आहेत. आणि 2050 नंतर आता जसा हा देश तरुण आहे तसा हा देश म्हाताराही होणार आहे. हा विषय नाही का हो तुमच्यासमोर? आणि म्हातारपणी मग काय करा? पेन्शन. आणि कोण देईन मग पेन्शन? म्हातारपण. तुम्ही जर का कमाईची साधनच निर्माण नाही केली, कमाईची साधनं निर्माण होणार आहेत ते तंत्रज्ञानातून. कशातून निर्माण होणार आहेत कमाईची साधनं? तुम्हाला संपत्ती म्हणजे काय नोटा वाटतात काय? ह्या नोटा नाहीत, हे चलनीय स्वरूप आहे संपत्तीचं. संपत्तीचं चलनीय स्वरूप आहे. छापल्यानं जमणार नाही, खरोखरची संपत्ती तयार करायला लागेल. आणि मार्क्समध्ये आणि शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मार्क्स असं म्हणत होते की संपत्ती ही श्रमाच्या शोषणातून तयार होते. संघटनेचं म्हणणं असं आहे की संपत्ती ही निसर्गाच्या दोहनातून तयार होते. निसर्गाच्या दोहनाची साधनं जितकी प्रबळ
तितकी संपत्तीचं संकलन जास्त. संपत्ती जितकी जास्त तितक्या पोरी सांगून येतील लग्नाले. तशा नाही येणार. तुम्हाला संपत्तीच्या दोहनाची साधनं विकसित केली पाहिजे. त्याच्यासाठी तंत्रज्ञान असलं पाहिजे. एकटा शरद जोशीचा मंत्र की तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य जर मिळालं तर हा देश, शेतकरी नाही तर हा देश 5 ट्रिलियन काय 10 ट्रिलियनचंही जमून जाईल त्याचं काम. एक मंत्र याच्यावर जर का सगळे तुम्ही भिडले ना, वादविवादासाठी सगळे साहित्यिक जर भिडले, कसं काय जमीन, तंत्रज्ञान काय चांगलंच असते काय, तंत्रज्ञान वाईटही असू शकते, आणि मग एखादा बॉम्बस्फोटाने इतके लोक मरतात, असंही तुमचा होऊ द्या ना. अरे पण काही वादविवाद तर करा. तुम्ही काहीच वादविवाद जर का करणार नाही तर हे सगळं साहित्य वांझोटं राहील. तुमचं जमून जाईल. तुमचे पोट्टे अमेरिकेला जातील. आहे की नाही? आम्ही तर तीच काळजी काय तर होते की नाही लगन. हे विषय साहित्यामध्ये तुम्ही आणावे असा आग्रही फक्त याच्यासाठी की तुमची भाषा ही समृद्ध आहे. आमच्या भाषेसारखी म्हणजे हे नाही, म्हणजे अशी रुक्ष नाही. तुमच्या भाषेमध्ये अलंकारिकता आहे. ही अलंकारिकता तुमच्या लेखणीमध्ये जर का या आशयाने आली, दुःख गोंजारण्यापेक्षा काय आहे, म्हणजे या व्यासपीठावरून माझ्या नातीचंही नाव घेतलं गेलं आत्ता मागच्या सेशनमध्ये. आयन रँड विषयी कोणी बोललं ना, माया नातीचं नाव आयन रँडचं लहानपणीचं नाव एलिशा होतं. मग मी तिचं नाव एलिशा आयन लिहिलं. तिने अख्खी फिलॉसॉफी आणली, त्याच्यावरही लोकांनी हे केलं. तिने तर कादंबऱ्याच लिहिल्या ना भाऊ. कादंबरीतून तत्वज्ञान लिहिणं ही तुमची खरी जबाबदारी आहे. हे जे काही होते स्तंभलेखन तर चालू द्या, स्तंभलेखन त्या विषयावर होईल, जे काही असतील विषय त्याच्यावर असू द्या. पण कादंबरीमध्ये जर का असे विषय आले आणि त्याच्या सगळ्या या धोरणाच्या परिणामकारकता आले, कोणाचं काही ऑब्झर्वेशन असेल, कोणाचं काही ऑब्झर्वेशन असेल, पण या धोरणांच्या परिणामकारकतेविषयी जर का तुम्ही अलंकारिक भाषेमध्ये लिहिलं, दिलीप भाऊनं कविताही लिहिल्या आणि थोडंसं लिखाणही केलं तर काही हरकत नाही दिलीप भाऊ. असं सगळं सर्वांगाने विचार करूनचं लेखन आम्हाला अपेक्षित आहे. इतकं बोलतो आणि लांबलेलं भाषण संपवतो. इतकीच विनंती आहे की थोडा वादविवाद होऊ द्या. प्रियो बेझन्स्की बुखारींचा वादविवाद होऊ द्या, कॉर्न लॉजचा वादविवाद होऊ द्या. आता मी जे बोललो त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. ज्यांनी हे ऐकलं त्यांनी कॉर्न लॉज आणि प्रियो बेझन्स्की गुगल करावं. त्यांनी पहिलं घटनाबदल गुगल करावा, 55चा घटनाबदल गुगल करावा. आणि तुमचं राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा अधिकार हा मूलभूत राईट्समधून, मूलभूत अधिकारांमधून कसा गेला हे जरा शोधावं. इतकं होमवर्क देऊन साहित्यिकांना इतकं होमवर्क देऊन मी आपली रजा घेतो. काही भलतं सलतं बोललो असेल, फालतू उद्धटपणा दाखवला असेल तर मला सगळ्यांनी क्षमा करावी. धन्यवाद.